मी माझ्या या 20 ते 25 मिनिटाच्या प्रेझेंटेशनमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर याच्यामध्ये काय-काय अपॉर्च्युनिटीज आहेत खरं म्हणजे फूड प्रोसेसिंग किंवा वेज प्रोसेसिंग, ॲग्रो प्रोसेसिंग याला व्हॅल्यू ॲडिशन हा शब्द आता खूप चांगला आहे. याचा अर्थ की आपण जे काही ॲग्रीकल्चरमध्ये प्रोडक्शन करतो, त्याचं आपण जर त्याच्या सगळ्या ज्या कलर, फ्लेवर्स आणि न्यूट्रिशन त्याला व्हॅल्यू ॲडिशन असा हा शब्द वापरला जातो. आणि याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा की हा जो काही व्यवसाय आहे, व्यवसाय म्हटला की त्याच्यामध्ये प्रॉफिट, बेनिफिट्स आलेच. परंतु याच्यामध्ये 3 लोकांना धरून आपल्याला चालावं लागणार. एक तर फार्मर जो म्हणजे ॲक्चुअली प्रोड्युसर आहे, जो रॉ मटेरियल प्रोड्यूस करतो. आपल्यासारखे एंटरप्रेन्योर्स आणि कन्झ्युमर या तिन्ही लोकांचा जो ट्रायंगल आहे, तो समकोन त्रिकोण आपण म्हणतो, तो जर आपण सांभाळला, तर याच्यामध्ये आपल्याला खूप फायदा होऊ शकतो आणि सर्वांना घेऊन आपण हे व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतो. व्हॅल्यू एडिशन इन सेन्स जर बघितलं तर जे काही एखाद्या कमोडिटीचं बाजार मूल्य आज आपण बघतो की होलसेलमध्ये असेल किंवा रिटेलमध्ये असेल, तर त्याचं व्हॅल्यू एडिशन केल्यानंतर त्याच्या 10 पट तर 100 पटपर्यंत सुद्धा त्याचं व्हॅल्यू एडिशन करता येऊ शकतं. हे काही उदाहरणं या ठिकाणी दिली आहेत. बटाटा असेल, टोमॅटो असेल, आवळा असेल, मँगो असेल, तर त्याचं प्रोसेसिंग करून आपल्याला त्याचं बाजार मूल्य वाढवता येऊ शकतं. आज आपण बघतोय की भारत एक वेगळ्या संक्रमण अवस्थेतून जातोय आणि आपण बघतोय की कोविड, पोस्ट कोविड आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आज आपल्या जर काही अपेडा वगैरे यांच्या एक्सपोर्टच्या वगैरे जर फिगर्स बघितल्या किंवा पणन महामंडळाच्या गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये आपल्या भारतात उत्पादित होणाऱ्या सर्व प्रकारच्या ॲग्रो प्रॉडक्ट्सला, प्रोसेस प्रॉडक्ट्सला आणि बऱ्याच काही ज्या आपल्या मेडिसिनल आहेत त्यांना प्रचंड जगभरातून मागणी वाढते. कारण ज्या कोविड नंतरच्या ज्या न्यूट्रिशनल फॅक्ट्स आपण बघतोय की जे बरेच सजेशन्स आता येतात की तुमचं न्यूट्रिशन चांगलं असेल, इम्युनिटी चांगली असेल, तर या सगळ्या पोटेन्शियल्स आपल्या भारताच्या जर आपण जिओग्राफिकल सिच्युएशन जर बघितल्या, तर याच्यामध्ये आहेत. आज आपण बघतो की त्यात हॉर्टिकल्चरल क्रॉप जे आहेत मेजर फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फ्लॉवर्स आणि ऑर्नामेंटल मेडिसिनल प्लांट्स तर याच्या खूप मोठा रोल हा याच्यामध्ये आहे. पण आपण हे सगळं बघतोय गेले 50, 60, 70 वर्ष ॲग्रीकल्चर मधलं आपल्या भारतीय इकॉनॉमीमध्ये खूप मोठं स्थान आहे जी-डी-पीमध्ये. पण याच्यामध्ये काही आपल्याला बऱ्याच म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंट्स करण्याचा खूप स्कोप आहे. आता आपण अतिशय मायक्रो प्लॅनिंगने पूर्वीचे जे काही अडचणी होत्या, ज्या काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यावर आपल्याला मात करून आज लोकांना काय पाहिजे? नॉट ओन्ली एक्सपोर्ट मार्केट पण लोकल मार्केटला सुद्धा आज आपण बघतो की छोट्या-छोट्या गोष्टी अतिशय व्यवस्थित आता लागतायत. तर त्याचाही विचार आपण करायला पाहिजे. तर या एकंदरीत ॲग्रीकल्चरचा जो आपल्या इकॉनॉमी मधला जो स्थान आहे, ते अजून आपल्याला कसं इम्प्रूव्ह करता येईल. कारण आपली इकॉनॉमी कितीही मोठ्या कंपनीज, इंडस्ट्रीज जरी आल्या, तर ॲग्रीकल्चर हे आपलं केव्हाही हे बलस्थान राहणार आहे. तर या सगळ्यातून आपण सगळ्या गोष्टी आर्थिकदृष्ट्या सबळ, ग्रामीण विकास, शेतकरी, शेतमजूर यांची क्रयशक्ती आणि आता आज बघतोय की मोठ्या प्रमाणात युथ्स या व्यवसायाकडे आलेले आहेत. तर त्या व्यवसायाकडे आपल्याला त्यांना कसं आकर्षित करता येईल? फक्त इंजिनिअर, डॉक्टर्स आणि ठीक आहे, आता डॉक्टर्सची पण खूप गरज आहे. पण एक टेक्नो सॅव्ही लोकांनी जर ह्या क्षेत्रामध्ये जर आले, तर खूप चांगल्या प्रकारे आपण डेव्हलपमेंट्स, मॉडर्नायझेशन आणि जे काही जगभरामध्ये टेक्नॉलॉजी बेस्ड प्रोसेस प्रॉडक्ट लागतात त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे. त्यांना याकडे कसे येतील याचा विचार केला पाहिजे. आणि हे सगळं जर झालं, आपण जर सर्व मिळून जर चांगल्या प्रकारे टेक्नो सॅव्ही फार्मर्स आणि एंटरप्रेन्योर्स एकत्र आले, तर आपला खरा विकास होऊ शकेल. आज आपण बघतो की काही वेळा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात शेतमाल उत्पादित होतो, आवक जास्त होते. त्याला योग्य भाव मिळत नाही आणि अशी जर आपण एकंदरीत सर्व बघितलं तर 30% पर्यंत आपल्याकडे मालाची हजारो कोटी रुपयांचं नुकसान होतं. हे आपल्याला खरोखर आपल्यासारख्या डेव्हलपिंग कंट्रीजला परवडण्यासारखं नाही. आपण जेवढं उत्पादन जास्त काढू आणि ते व्यवस्थित हँडल करू, ज्याला पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी किंवा मॅनेजमेंट म्हणतात आणि याच्यात जर प्रक्रियेचा जो आपला रोल पर्सेंटेज अतिशय 2 ते 5% दरम्यान आहे. तो आपल्याला कसा वाढवता येईल? आणि जे काही आज बघतोय, की मनुष्यबळ याच्यावर काम करतंय, त्या मनुष्यबळाचा चांगल्या प्रकारे वापर कसा करता येऊ शकेल, याचाही विचार करण्याची आपल्याला गरज आहे. त्यानंतर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याची क्षमता आहे. प्रक्रिया, विक्री, वितरणपासून तर सर्वच डिस्ट्रिब्युशन सिस्टमपर्यंत. आणि एकंदरीत जे काही बल्कमध्ये आपण जे काही रॉ मटेरियल स्टोअर करून ठेवतो. कालांतराने ते खराब होतं किंवा
त्याची नुकसान होतं. आजच तुम्ही बातमी वाचा संगमनेरला वेअरहाऊसला आग लागून खूप मोठ्या प्रमाणात शासनाने खरेदी केलेलं सोयाबीन आणि कापूस आणि इतर धान्याचं नुकसान झालं. तर आता हे जर प्रोसेस फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रक्रिया करून जर पटकन साठवता आलं आणि किंवा ते वाहतूक करणं सोपं होतं. याचाही विचार आपण करायची गरज आहे. आज आपण जर आपल्या देशाची प्रक्रियेची टक्केवारी जर बघितली तर आपण एका बाजूला जर आपण तुम्ही आकडेवारी बघितली, फळं, भाजीपाला, अन्नधान्य सर्व प्रकारचे ॲग्रो कमोडिटीजमध्ये आपण उत्पादनात बऱ्यापैकी आघाडीवर आहोत. पण प्रक्रियेच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत किंवा खूप खाली आहोत असं दिसतं, की इतर देशांमध्ये किमान 50-60% च्या वर प्रक्रिया केली जाते. त्याची काही कारणं आहेत आणि ते आपल्याला कसं इम्प्रूव्ह करता येईल याचाही विचार आपल्याला करण्याची गरज आहे. ते आपण 5-10% पर्यंत नेलं तरी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला चलन किंवा ते इकॉनॉमिकल ग्रोथ जी ती वाढवता येऊ शकेल. तर प्रक्रिया उद्योगाचे जे काही आज आपण बघतोय सगळीकडे चर्चा सुरू आहे. सगळीकडे शासन, दरबारी आणि खाजगी स्वरूपातही खूप मोठ्या प्रमाणात याच्यावर चर्चा केली जाते. तर त्याच्याने काय फायदा होतो तर सेल्फ लाईफ जे एका प्रत्येक फळभाजीचं किंवा धान्याचं एक विशिष्ट लाईफ असतं ते आपल्याला वाढवता येईल. जे काही आपण नासाडी बघितली 25 ते 30% पर्यंत ती कमी करता येईल. आणि जेव्हा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात माल येतो आणि बाजारभाव कमी होतात, तर ते रेग्युलेट करून आपल्याला प्राइसेस जे आहेत त्या सुद्धा प्रोटेक्ट करता येतील. आणि बरेच प्रक्रिया बरेच फळं, भाज्या ज्या आहेत ते सीझनल असतात. तर ते आपल्याला प्रक्रियेच्या माध्यमातून, प्रोसेस प्रॉडक्टच्या माध्यमातून वर्षभर ऑफ सीझनमध्ये सुद्धा उपलब्ध करता येईल. आज बघतो की नवीन जनरेशन म्हणा किंवा लोकांना वेगवेगळ्या चवीचे, आवडीचे पदार्थ लागतात. तर या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या वेगळ्या टेस्ट, फ्लेवर्स, काही ब्लेंडेड प्रॉडक्ट्स किंवा मल्टिपल प्रॉडक्ट किंवा रेडी टू यूज असे प्रॉडक्ट्स तयार करता येऊ शकतील आणि ग्राहकांची जी काही चोखंदळ ग्राहक आहेत त्यांची जी गरज आहे किंवा काहींना रेडी टू यूज किंवा रेडी टू सर्व्ह या स्वरूपाचं जे लागतं ते आपल्याला हे करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आपल्याकडे मनुष्यबळ किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तोही आपल्याला साध्य करता येऊ शकेल. एकच मिनिट मी पाणी पितो. आवाज येतोय ना माझा प्रॉपर सगळ्यांना? हो, येस सर. येस. थोडा आवाज माझा लो व्हॉल्यूम मध्ये आहे, थोडं हो, प्रकृती हो, हो. अस्वस्थ. नाही, आवाज अ, ठीक. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या पण याच्या पुढे खूप आव्हानं पण आहेत. त्याला आपल्या काही स्थानिक, वैयक्तिक आणि काही म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून म्हणा किंवा फायनान्शियल कंडिशन्स पण अवलंबून. पण आता त्याच्यासाठी आपण आताचे दिवस तसे नाहीत. प्रत्येकाला मार्ग आहे. आपल्याकडे प्रॉपर साठवणूक, नंतर लोकांचं जे स्थलांतर आहे, स्थलांतरित झालेल्या लोकांना अन्न, साठवणूक वितरण व्यवस्थेमध्ये सुद्धा खूप लॅक्युनाज आहे. आज आपण बघतोय की ऑक्सिजन सुद्धा आपल्याला प्रॉपर पोहोचायला कितीतरी वेळ लागतोय. नंतर हे सगळं प्रोसेस म्हटलं की आपण इतर देशांचा जर विचार केला 65-70% प्रोसेस त्यांचं जवळ 80 टू 90% टेक्नॉलॉजी बेस प्रोसेसिंग युनिट्स असतात किंवा ते खूप मॉडर्न पद्धतीने प्रोसेस करतात. त्याच्यात आपण बरेच ऐकूयात आपले बरेच 60 ते 70% जे प्रक्रिया युनिट्स आहेत ते स्मॉल स्केल किंवा होम स्केलवर आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही प्रमाणात टेक्नॉलॉजीचा वापर करून चांगले प्रॉडक्ट्स सुरुवातीला करून आणि मग मोठं ब्रँडेड आपण करू शकतो. तर टेक्नॉलॉजीचा वापर त्यासाठी आपले जे काही आज जगभरामध्ये आपण म्हणतो की बरं नासामध्ये सुद्धा आपले इंडियन सायंटिस्ट काम करतायत. तर तसं या टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा, प्रक्रिया उद्योगामध्ये सुद्धा खूप आपल्याला तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये असे टॅलेंट्स आहेत, त्यांचा वापर आपल्याला करता येऊ शकेल. नंतर वेगळ्या प्रत्येक प्रॉडक्ट जे आहे, फळं, भाज्या, धान्य, त्याचं जे मॉइश्चर लेव्हल, त्याचं शेल्फ लाईफ, त्याचे खराब होण्याची कारणं, त्याचा प्रॉपर अभ्यास करून ते आपल्याला काय त्याच्यामध्ये प्रक्रिया करावी लागेल. प्रोसेसिंग म्हटलं किंवा गरम केलं, उकळलं, बॉईल केलं, पल्प केलं असं नाही. प्रत्येक कमोडिटी, प्रत्येक रॉ मटेरियलची काही कारणं असतात. त्या कारणांवर आधारित प्रक्रिया करून त्याचं शेल्फ लाईफ कसं वाढवता येईल. नंतर आज आपण बघतो की वातानुकूलित व्यवस्था. आज 80-90% फळाभाज्यांमध्ये जे मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे जी मायक्रोबियल ग्रोथ होते किंवा बाहेरच्या वातावरणामुळे त्याच्याचं शेल्फ लाईफ कमी होतं. तर त्यासाठी आपल्याकडे प्रॉपर कोल्ड स्टोरेज किंवा इव्हन रेफर व्हॅन्स वगैरे वाहतुकीमध्ये त्याची व्यवस्था प्रस्थापित आता काही प्रमाणात आहेत, परंतु त्याच्यामध्ये खूप वाढ करण्याची गरज आहे. प्रॉपर डिस्ट्रिब्युशन सिस्टम ही पण खूप काळाची गरज आहे. नॉट ओन्ली डोमेस्टिक मार्केट पण एक्सपोर्ट मार्केटला सुद्धा. त्यासाठीच्या ज्या काही ज्या गरजा आहेत त्या
व्यवस्थित आपल्याला ही आव्हानांवर तर आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात आपल्याला निर्यातीच्या संधी आहेत. परंतु प्रत्येक देशाच्या प्रत्येक कमोडिटी निहाय त्याच्यामध्ये काही अडचणी असतात किंवा त्यांच्या काही नॉर्म्स असतात. त्याचाही अभ्यास आपण करायला पाहिजे. आणि हे जर आपण साध्य केलं, मी मगाशी सांगितलं की गेली रिसेंट आकडेवारी जर बघितली 1-1.5 वर्षाची कोविडच्या सिच्युएशन नंतर जगभरामध्ये साधी तुमची कोथिंबीर पासून तर चांगल्या प्रकारचे जे स्पाइसेस आहेत, मेडिसिनल प्लांट्स त्यांचे प्रॉडक्ट आहेत, म्हणजे मोरिंगा पावडर वगैरे सुद्धा त्यांना हे हब जे आहे, जे आपली एक धरोहर आहे, ज्याच्यामुळे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढत, तर ते आपल्याला वाढवायला खूप स्कोप आहे. फक्त सब्जेक्ट त्या देशांचे नॉर्म्सचा व्यवस्थित अभ्यास करणे. त्याच्यातून जी सगळी व्यवस्था आपण जर उपस्थित केली आणि चांगल्या प्रकारे प्रक्रिया जर केली, नॉट ओन्ली फ्रुट्स व्हेजिटेबल मसाल्याचे पदार्थ आपल्याकडे साऊथमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात. त्यांचं प्रॉपर ग्रेडिंग, पॅकेजिंग करणं किंवा त्याचे वेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आज आपण जगभरामध्ये आपल्या मसाल्याच्या पदार्थांनाही खूप मागणी आहे. आपलेच बरेच भारतीय जगभरामध्ये लाखो लोकं राहतात. त्यांची सुद्धा गरज आपण बघू शकतो. तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य. आज आपल्याकडच्या तृण आणि कडधान्यांना खूप मोठ्या प्रमाणात ते होल ग्रेन्स त्यांना म्हणतात. आज जसं आपण वेगळ्या प्रकारचे लेग्युम्स म्हणजे कडधान्य, डाळी वगैरे खातो, तर त्याच्यातलं जे प्रोटीन कंटेंट आहे, ते नॉन व्हेजपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात आहे. जसं सोयाबीन वगैरे. तर त्यांना सुद्धा आता खूप डिमांड त्यांच्याकडे वाढलेली आहे. आता आपल्याकडे प्रॉपर आज आपलं जर स्टेबल फूड बघितलं तर आपण सगळं धान्य, पण त्याची प्रॉपर ग्रेडिंग, पॅकेजिंग, साठवणूक याची सुद्धा गरज आहे. आणि त्याच पद्धतीने प्रयत्न सरकारचा चाललाय. पण आपण बघतोय की ते आंदोलन जे चाललेलं आहे, ते याच्या विरोधात आहे. खरं म्हणजे सर्व काही ते खाजगी याच्यात जाणार नाहीये, परंतु ती गरज पण आहे. कारण करोडो टन धान्य शासकीय गोडाऊनमध्ये ज्या पद्धतीने नासाडी होते आणि ते धड जे खाण्यायोग्य राहत नाही. म्हणजे परवाचा एक किस्सा सांगतो. मागच्या महिन्यात पेठला मी आमच्या फील्ड व्हिजिटला गेलो, तर एका बाईने कुत्र्याला पोळी टाकली. तर त्या कुत्र्याने नुसता वास घेऊन परत गेला. तर ती बाई म्हटली, की रेशनच्या गव्हाची पोळी कुत्रं सुद्धा खात नाही. याचं कारण की प्रॉपर स्टोरेज नाही. त्याचं जर मायक्रोबियल लोड वगैरे जर बघितलं, तर ह्यात सुद्धा काम करण्याची गरज आहे. छोटे-मोठे एंटरप्रेन्योर्स शेतकऱ्यांकडून तो धान्य घेऊन त्याचं प्रॉपर ग्रेडिंग, क्लिनिंग, ड्रायिंग आणि पॅकेजिंग करून आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये 2-5 किलो धान्य किंवा त्याची पीठ अशाला सुद्धा खूप मागणी आहे. फळे आणि भाजीपाला हे तर आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचं प्रॉपर क्लिनिंग, ग्रेडिंग, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन याच्यामध्ये सुद्धा खूप आपल्याला काम करण्याची पॅकेजिंग सुद्धा असतात. आपण बघतो की पॅकेजिंगला खूप महत्त्व आहे. छोट्या-मोठ्या प्रॉडक्ट जे असेल ते सुद्धा अतिशय आकर्षक कमर्शियल आपण काही मेडिसिन्स असतील किंवा काय असतील ते पॅक केलेलं असतं. त्याच्यावर प्रॉपर इन्फॉर्मेशन. तर फ्रुट्स आणि व्हेजिटेबलच्या बाबतीत सुद्धा त्याच्याने त्याचं सेल्फ लाईफ हँडलिंग होणारे लॉसेस आपल्याला कमी करता येईल. विपणन व्यवस्था जो काही फळं आणि भाजीपाला किंवा अन्नधान्याची उत्पादनापासून तर ग्राहकापर्यंत येईपर्यंत ते ज्या पद्धतीने हँडलिंग होतं आणि खूप चॅनल्समध्ये काम करतात आणि त्याच्यामुळे तो ग्राहकांना महाग पडतं किंवा त्याचं जे हँडलिंग होतं, आज आपण बघतो की जेवढं कमी हात लागतील तेवढं ते सेफ फूड असणार आहे. तर त्याच्या बाबतीत सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी याच्यामध्ये आहे. तर हे सगळे संधीचा आपण उपयोग कसा करता येईल? आता जी काही नासाडी होते किंवा खराबी होते याची अनेक कारणं आहेत. ते आपण डिटेल याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. तेच जे आपण आता समस्या बघितल्या, की त्या घटकांमुळे जी नासाडी होते, काढणी, हाताळणी, प्रतवारी, प्रॉपर पॅकिंग नाही, त्याला प्रॉपर वाहतुकीचा अभाव, टेम्पो, ट्रक्समध्ये लोड करून अतिशय आदळ-आपट केली जाते. आपल्याकडे प्रॉपर स्टोरेज नाही, विक्री व्यवस्थापन. नंतर जो काही कामगार वर्ग आहे, आज कोणी म्हटलं, की ॲग्रीकल्चर की तिकडे जो अकुशल वर्ग असेल, लेबर क्लास असेल, परंतु आता थोडे स्किल्ड किंवा नॉलेजेबल लोकांची पण खूप आता गरज आहे. अपुरी भांडवल व्यवस्था, परंतु आता बऱ्याच अ, शासकीय योजना असतील किंवा काही आता बँकाज वगैरे याच्यामध्ये खूप काही आल्यात. त्यांचा प्रॉपर अभ्यास जर केला, तर आपल्याला काही प्रमाणात भांडवल व्यवस्था सुद्धा उपलब्ध आहे. 100% नाही, परंतु त्याला सपोर्ट करण्यासाठी भरपूर योजना आहेत. पूर्वी ज्या पद्धतीने त्या योजनांचा अ, अनावश्यक लोकं फायदा घेत होते आणि शासनाचे पैसे वाया घालवत होते. आता त्याच्यात थोडं बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. प्रक्रिया काय असते? नंतर फक्त प्रक्रिया म्हटलं, की त्या फळांचं किंवा त्या भाज्यांचा ज्यूस, पावडर, पण त्याबरोबर जे काही वेस्ट मटेरियल निघतं, त्यापासून सुद्धा खूप काही वेगळ्या गोष्टी करता येतात. उपपदार्थ निर्मिती सुद्धा करता येऊ शकते. तर असं हे याच्यामध्ये आपल्याला
क्लिनिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग पासून तर मार्केट डिस्ट्रीब्युशन पर्यंतचं इव्हन रायपिंग हा एक आता एक चांगला एक रायपिंग आणि स्टोरेज याच्यातही खूप काम करण्याची गरज आहे. रायपिंग बरीच आपली जिकडे आंबा, पपई, केळी यासारखी जी फळं आहेत त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने पिकून आपल्याला ते ग्राहकांपर्यंत अतिशय चांगल्या क्वालिटीने पाठवता येतं. अदरवाईज पूर्वी केमिकलचा जे हानिकारक केमिकल आहे त्याचा वापर करून रायपिंग केलं जातं ते आरोग्याला अतिशय घातक असं होतं. तर त्याच्यात सुद्धा आता रायपिंग चेंबर्स आपल्याला उभारता येऊ शकतील. पॅकेजिंग, प्रॉपर ग्रेडिंग, नंतर वेगळे जे प्रॉडक्ट आहेत प्रत्येकाची साईज, क्वालिटी यानुसार आपण जसं बघतो एक्सपोर्टचं काम द्राक्षामध्ये आपल्याकडे चालतं, डाळिंबाचं चालतं किंवा बाहेरचे फळं आपल्याकडे येतात, ॲपल्स वगैरे. तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक फळ युनिफॉर्म साईज, कलर तर हे एक ग्राहकांना आकर्षित आणि लोकं त्याच्यासाठी पे करायला तयार असतात. क्वालिटी जर चांगली असेल तर ते सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग आणि ते त्याप्रमाणे आपल्याला रेट सुद्धा मिळू शकतात. आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपण असं बघतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जो कमोडिटी आपल्या आहारामध्ये वापरतो, परंतु त्याचं जर ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम जर बघितली, मला ऑब्झर्व्ह करायचं असेल तर आता सध्या लॉकडाऊन आहे, परंतु मार्केट यार्डमध्ये तुम्ही 2 दिवस सलग जाऊन बघा, कशा पद्धतीने गाड्या, टेम्पो येतात आणि ज्या पद्धतीने तिथं हँडलिंग होतं. तर ते सगळं बघितल्यानंतर त्याच्यामध्ये खूप काम करण्याची गरज आहे. काही प्रमाणात आपल्याकडे इंडिजिनस टेक्नॉलॉजीज वापरून अशा पद्धतीचे ग्रेडर्स, क्लीनर्स वगैरे पॅकेजिंग वगैरे केलं जातं चिकूच्या बाबतीत. अशा पद्धतीने त्या एवढं छान उत्पादित झालेला माल त्याच्यावर बॉक्स एकमेकांवर ठेवून आणि त्याच्यावर त्या पद्धतीने केलं जातं. हे चित्र आता आपल्याला बदलण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीचं चित्र आपल्याला काही प्रमाणात का असेना किंवा 100% प्रॉपर ग्रेडर्स, प्रॉपर स्किल मॅन पॉवर आणि ग्राहकांपर्यंत तो व्यवस्थित माल कसा जाईल याच्याने सुद्धा तुमचं 10% नासाडी कमी होऊ शकते. अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी ह्या खूप हायटेक टेक्नॉलॉजी असं नाही. फक्त आपल्याकडे त्याची जी अवेलेबिलिटी आहे किंवा ह्या गोष्टी बाहेरून पण आता इंडिजिनियस किंवा आपल्या भारतीय याच्यामध्ये सुद्धा त्या विकसित झालेल्या आहेत. आणि या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला जो काही उत्पादित झालेला माल आहे तो त्वरित चांगल्या प्रकारे ग्रेडिंग, पॅकेजिंग करून, क्लिनिंग करून नंतर प्री कूलिंग कोल्ड स्टोरेज आपण बघतो की विशिष्ट कमोडिटीजसाठीच आता आपण हाय व्हॅल्यू क्रॉपसाठी वापरू शकतो. परंतु जर त्याचं प्रॉपर चॅनलायझेशन जर झालं, तर ह्या सगळ्या प्री कूलिंग कोल्ड स्टोरेजेस जे आहेत इतर सर्व फळं भाज्यांसाठी, पर्टिक्युलरली एक्सपोर्टसाठी वगैरे सुद्धा आपल्याला त्या वापरता येऊ शकतात. त्याची तर पॅकेजिंग हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आज आपल्याकडे. म्हणजे जर घरगुती किंवा स्मॉल स्केलवर बघितलं तर साधे प्लास्टिक पिशवीमध्ये स्टॅपलर मारून किंवा सिलिंग, मेणबत्ती, चिमणीच्या साहाय्याने हे म्हणजे तुम्हाला सांगतो, परंतु आता त्या पद्धतीच्या मालाला ग्राहक बघत सुद्धा नाही किंवा हाती लावत नाही. तर अशा प्रकारचे काही स्ट्रिंग पॅकेजिंग आहेत. रेस्पिरिंग पॅकेजिंग ज्याला आपण नायट्रोजन पॅकेजिंग म्हणतो, नॉन रेस्पिरिंग आणि व्यवस्थित अशा प्रकारच्या फॉइल्स किंवा पॅकेजिंग मटेरियल वापरून ज्याच्यात काही प्रमाणात काही एम-ए-पी मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग करून जो काही कमोडिटी आहे ते चांगल्या प्रकारे सेफ आणि सुरक्षित आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारचं मायक्रोबियल ग्रोथ होणार नाही अशा प्रकारचं पॅकेजिंग करण्याची गरज. आणि पॅकेजिंगमुळे एक आकर्षक आज आपण कुरकुरे वगैरे जे बघतो, लेस किंवा चिप्स वगैरे ₹5च प्रॉडक्ट असतं, पण त्याचं पॅकेजिंग इतकं परफेक्ट असतं. आज अतिशय दुर्मिळ भागामध्ये सुद्धा ते सहज उपलब्ध होतं. हे पॅकेजिंगची कमाल आहे. त्याच्यातलं जे काही प्रॉडक्ट असतं ते सुद्धा चांगल्या प्रकारे मेंटेन राहतं. आज आपण बघतोय की नॉट 100% परंतु 5-10% पर्यंत अशा प्रकारचे सुपर मार्केट कन्सेप्ट ही आपल्यासाठी 10 वर्षापूर्वी नवीन होती. परंतु आज आपण बघतोय प्रत्येक शहरांमध्ये 2-5 का असेना चांगल्या प्रकारचे असे मार्केट्स आहेत, की ज्या ठिकाणी ह्या प्रॉडक्ट्सला या फॉर्मॅटमध्ये मागणी आहे. त्याचा सुद्धा पुरवठा करण्याचं काम आपल्या माध्यमातून होऊ शकतो शेतकऱ्यांकडून. कारण हे सगळे शेतकरी करू शकत नाही. तर शेतकऱ्यांना ऑर्गनाइज करून त्या मार्केटची काय डिमांड आहे त्याप्रमाणे प्रॉडक्ट करून त्यांना कसं पॅकेजिंग लागतं, कोणती साईज लागते, तसं क्लिनिंग, ग्रेडिंग करून त्यांचा पुरवठा करायला सुद्धा खूप स्कोप आहे. नंतर आपण प्रक्रियामध्ये जर बघितलं तर वेगळ्या प्रकारचे ज्यूस, इसेन्स, मिनिमल प्रोसेसिंग, प्रायमरी प्रोसेसिंग, पाण्याचा अंश कमी करणे, विद्राव्य घटकाचं प्रमाण वाढवणे, काही प्रमाणात आपण ब्राईन सोल्युशन, मिठाच्या द्रावणाचा वापर करणे, रासायनिक परिरक्षकांचा वापर करणे, त्यानंतर पाश्चरीकरण, लोणची ही आपली तर खूप जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे, की ज्याच्यासाठी आपला भारताची पिकल्स इंडस्ट्री ही खूप फ्लोरिश आहे.
त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे आपले जे मसाले, तेलांचा वापर, अशा प्रकारचं कमी तापमानात जर फ्रोझन टेक्नॉलॉजी आहे किंवा IQF आहे, प्री कूलिंग कोल्ड स्टोरेज आहे, कॅनिंग आहे, नियंत्रित कक्ष म्हणजे मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग आहे, फर्मेंटेशन जसं वायनरीज आहे, रेडिएशनने आता जी काही फळं, भाजीपाला, पर्टिक्युलरली फळं आणि मसाल्याचे पदार्थ जे आहेत, त्यांच्यात विकिरण प्रक्रिया केली जाते आणि त्याचं शेल्फ लाईफ वाढवलं जातं किंवा त्याला खराब होण्याला जे कारणीभूत घटक असतात, त्याचं निराकरण किंवा त्याच्यातला कंट्रोल आपल्याला करता येऊ शकतं. अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीज उपलब्ध झालेल्या आहेत. युरोप आणि अमेरिकेमध्ये आपले जे आंबे आहेत, ते या प्रकारचे इरेडिएशन ट्रीटमेंट करून एक्सपोर्ट केले जातात. नंतर एक VHT म्हणून व्हेपर हीट ट्रीटमेंट. जापान हे व्हेपर हीट म्हणजे उष्ण वाफेची प्रक्रिया केलेल्या आंब्यांना ते त्यांच्याकडे मागणी आहे. वेस्टर्न जे आपण पॅकेजिंग बघितलं, हे खूप आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंगचे प्रकार आहेत. कोरुगेटेड बॉक्सेस, लायनर, पाऊच आणि आपण आता जे बघितलं त्या पद्धतीने. तर हे सगळं करताना खरं म्हणजे फक्त प्रक्रिया म्हटलं की आपल्याला ते फक्त प्रोसेसिंग हाच विषय येतो. परंतु प्रक्रियेची सुरुवात जी आहे ती योग्य परिपक्वतेला काढणी, फळांची योग्य निवड म्हणजे व्हरायटी असेल, क्वालिटी असेल, रायपनिंग. आपल्याला आता माहित असेल की वायनरीज मध्ये जे द्राक्षाची वाईन तयार केली जाते त्याचं सॅम्पल आधी काढला जातो. ते डेज आफ्टर हार्वेस्ट म्हणजे मॅच्युरिटी. नंतर त्याच्यातले सगळे केमिकल कंपोजिशन चेक केले जातात. त्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग केलं जातं. कारण त्याच्यावर ते जे काही वाईन बनणार आहे किंवा जे प्रॉडक्ट बनणार आहे, तर ह्या पद्धतीचं प्रत्येक फळांची निवड, स्वच्छ धुणे, तर हात धुणे आपण बघतोय, पण आपल्याकडे प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये जर बघितलं तर डायरेक्ट ती फळं प्रोसेसिंगसाठी वापरले जातात. परंतु जर तुम्ही आज मॉडर्न प्रोसेसिंग इंडस्ट्रीज जर बघितल्या, तर त्याच्यामध्ये वॉश करताना त्याच्यामध्ये इतकं इनर्ट मॅटर असतं, डस्ट असतात, केमिकल्स असतात, वेगळ्या प्रकारच्या अनावश्यक गोष्टी ज्या असतात त्या स्वच्छ धुतलं तर तुमचं ती पुढची प्रॉडक्ट चांगल्या प्रकारे होतं. नंतर त्याचं पिलिंग असेल, ब्लांचिंग, पल्पिंग, नंतर पाश्चरायझेशन, त्याच्यामध्ये असेप्टिक पॅकेजिंग आहे. नंतर हवाबंद बाटल्यांमध्ये बंद करणे, कॅनिंग किंवा बॉटलिंग, स्टोरेज, पाश्चरायझेशन, वेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्हचा वापर, ड्रायिंग, डिहायड्रेशन आणि इतर उपपदार्थ. तर आता ह्या प्रक्रियेचा जर आपण एकंदरीत विचार केला तर 3 पद्धतीने आपण वर्गीकरण करू शकतो. त्याच्यात पहिले प्रायमरी प्रोसेसिंग म्हणजे आपण सुरुवातीला जे मिनिमल किंवा कमीत कमी प्रोसेसिंग किंवा क्लिनिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंग, अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग, पल्पिंग आणि एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस ऑर पल्प. आणि मग ह्या प्रॉडक्टचं आपण पुढे फर्दर जसं पल्प किंवा ज्यूस आपण काढलेला असेल तर त्याच्यापासून सरबत म्हणजे रेडी टू सर्व्ह RTS, स्क्वॅश, सिरप, नंतर जाम, जेली जे गरयुक्त फळं आहेत त्याच्यात साखरेचा वापर करून जाम, जेली, डिहायड्रेशन वाळवणे, फळांमधलं मॉइश्चर काढून घेणं किंवा साखरेचा वापर करून पाकून कॅन्डीज ज्याला आपण म्हणतो. नंतर वेगळ्या प्रकारचे प्रिझर्व्हज आपण करू शकतो, कॅनिंग करू शकतो. नंतर आता फ्रीजिंग किंवा IQF ही पण टेक्नॉलॉजी आता खूप मोठ्या प्रमाणात त्याचा वापर सुरू झालेला आहे. नॉर्मल डिहायड्रेशन आहे. टर्शरी प्रोसेसिंगमध्ये याच्यात अजून आपल्याला मायक्रो प्रोसेसिंग कसं करता येईल, की त्या ज्यूसचे कॉन्सन्ट्रेट्स किंवा त्याचे पावडर जसं आपण रसना वगैरे मध्ये बघतो, की एकदम मिलीग्रॅम मधलं त्यापासून आपण काही लिटर्समध्ये ते बेव्हरेजेस वगैरे बनवू शकतो. नंतर फर्मेंटेशन पद्धतीने डिफरंट वाईन्स, कन्फेक्शनरी आयटम्स याला आता खूप मागणी आहे. कन्फेक्शनरीमध्ये वेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स पासून तर फ्रूट बार, न्यूट्रिशनल फ्रूट बार्स आपण बघतो, की आज मार्केटमध्ये खूप उपलब्ध आहे, की जगभरामध्ये त्या फळांचे बार्स जे आहेत, कन्फेक्शनरी न्यूट्रिशनल बार्स ते खाल्ले जातात आणि त्याच्यापासून त्यांना न्यूट्रिशन हे मिळतं. तर हे प्रोसेसिंग करताना वेगळ्या प्रकारच्या ज्या टेक्निक्स आहेत त्याच्यात फिजिकल त्याला आपण म्हणूया उष्णतेचा किंवा तापमानाचा वापर करून अतिशय कमी तापमानाला मायनस टेम्परेचरमध्ये आपण स्टोरेज किंवा फ्रीजिंग करतो. थर्मल प्रोसेसिंग मध्ये जे काही फळं आणि भाज्यांमध्ये सूक्ष्मजीव असतात त्यांना ब्लांचिंग, पाश्चरायझेशन, स्टरिलायझेशन किंवा सेप्टिक पॅकेजिंग म्हणजे उष्णतेचा बॉइलिंग टेम्परेचर पर्यंत त्याच्यातलं सगळे मायक्रोबियल ग्रोथ कमी करून आणि अतिशय हवाबंद डब्यांमध्ये आपण ते पॅक करतो. त्याला थर्मल प्रोसेस. डिहायड्रेशन, फळं आणि भाज्यांमध्ये किंवा धान्यांमध्ये जे काही पाणी असतं ते सेफ मॉइश्चर लेवल पर्यंत आपण सोलर फ्रीज किंवा कॅबिनेट ड्रायरच्या सहाय्याने काढून ते हवाबंद डब्यात ठेवलं तर वर्षभरापर्यंत ते आपल्याला साठवून ठेवता येऊ शकतं. इरेडिएशन बद्दल मी ऑलरेडी सांगितलं, विकिरण, कार्बोनेशन आणि इव्हॅपोरेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपल्याला ते अतिशय त्याचं कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये त्याच्यातलं पाणी काढून प्रोसेस करता येऊ शकतं. केमिकलमध्ये ब्राईन म्हणजे मिठाचा वापर करून पिकल इंडस्ट्रीजमध्ये 6 ते 10% मिठाच्या द्रावणामध्ये फळांच्या फोडी साठवल्या जातात आणि वर्षभर ते आपल्याला प्रक्रिया करता येतात. साखरेचा वापर करून वेगळ्या प्रकारचे बिव्हरेजेस, सिरप्स आणि कॅन्डीज, नंतर ऍसिड आणि प्रिझर्वेटिव्ह हे
जे काही सायंटिफिकली प्रूव्हन आहेत आणि त्याचा जो रिकमेंडेड डोस आहे त्याचा PPM मध्ये वापर केला जातो. असे पोटॅशियम मेटाबायसल्फाइड, सोडियम बेन्झोएट, स्कॉर्बिक ॲसिड याचा वापर करून प्रिझर्वेटिव्हज वापरून आपल्याला फळांचं आयुष्य वाढवता येतं किंवा प्रॉडक्टचं फर्मेंटेशन, लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन, आंबवण्याची प्रक्रिया ही सुद्धा खरं म्हणजे आपली पारंपरिक पद्धत आहे. आज आपण बघतो की वेगळ्या प्रकारचे आपले घरगुती प्रॉडक्ट सुद्धा फर्मेंटेशन करून तसंच फळं आणि भाज्या यांचं विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया वापरून त्याच्यातलं साखरेचं अल्कोहोलमध्ये रूपांतर करून, परंतु त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत. त्या प्रकारची फळं आपल्याकडे पर्टिक्युलरली जे मेडिसिनल प्लांट्स आहेत, अशी जी काही फळं आहेत की ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत, त्याच्यापासून असे आरोग्यवर्धक अशा आसव किंवा वाईन्स आपण बनवू शकतो. आणि आज आपण बघतो की बरेच याच्यामध्ये काम करतात. वेगळ्या फळांचं जर आपण बघितलं, त्याच्यात एन नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आपण बनवू शकतो. परंतु जे प्रॉडक्ट्स लोकांना ॲक्सेप्ट आहे, ज्याची मागणी आहे, त्या प्रकारचे प्रॉडक्ट. त्यातलं आंबा हा अपवाद आहे. आंब्याचं तुम्ही काहीही करा. प्रत्येक प्रॉडक्ट आंब्यापासून बनू शकतो. म्हणून आंबा हा फळांचा राजा म्हटला जातो. त्याच्यापासून कच्च्या पडलेल्या कैऱ्यांपासून तर कैऱ्यांपासून पिकल्स पासून तर त्याचे वेगळ्या प्रकारचे बेव्हरेजेस. डाळिंब हे आता सध्याचं खूप प्रॉमिसिंग फळ आहे. याच्यामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत. त्याचे एरियल सेपरेशन म्हणजे दाणे सेपरेट करून ते सुद्धा MAP मॉडिफाईड पॅकेजिंग जर केलं तर ग्राहकांपर्यंत खूप मागणी आहे. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्सन्ट्रेट, स्क्वॅश सिरप, सुकवलेला डाळिंबाचे दाणे, अनारदाना, द्राक्षापासून वाईन ज्यूस, बनानापासून वेपर्स, नंतर पेरू हे आपलं अतिशय सामान्य फळ आहे, परंतु याचं पल्प आणि प्युरी आणि त्यापासून त्याचे बेव्हरेजेस जे आहेत ते त्याला पण खूप आता मागणी वाढलेली आहे. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म पेरूमध्ये आहेत. आवळा वृक्षामृताचा म्हटला जातो. आयुर्वेदामध्ये जो 105 पेक्षा जास्त रोगांवर गुणकारी असा आवळा हे फळ आहे आणि या फळांचं प्रक्रिया केल्याशिवाय कोणी खाऊच शकत नाही. याच्यापासून कॅन्डी, आरटीएस, पिकल्स, सुपारी, कस्टर्ड ॲपल, सीताफळ हे आपल्याकडचे दुर्लक्षित फळ पीक आहे. परंतु याचं पल्प, ज्यूस आणि त्याची रबडी जी आहे, आज आपण नॅचरल्स मध्ये जर गेलात आईस्क्रीम्स वगैरे, तर त्याचं आईस्क्रीम संपतं म्हणजे मिळत नाही. सीजनलच असतं. तर याच्यातही खूप न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत. चिंच हे सुद्धा आपलं अतिशय सामान्य पीक आपण त्याला समजतो, परंतु आजच्या घडीला आपण जर बघितलं तर वेगळ्या प्रकारचे त्याचे पावडर्स किंवा पल्प आणि याचा वापर चाट्समध्ये किंवा घरगुती वापरामध्ये सुद्धा खूप आहे. तर ज्या दुबई वगैरे जे आहेत त्याला आपण अरेबियन कंट्रीज जे म्हणतो तिकडे खूप डिमांड आहे. जसं त्यांचं आपण खजूर खातात तशी चिंच ते आपल्याकडून मागणी करतात. पपई पासून टुटी फ्रुटी पल्प आणि पपईचा गर सुद्धा काढला जातो आणि त्याचा वापर इतर जाम तयार करण्यासाठी केला जातो. अंजीर पासून वाळवलेला अंजीर किंवा त्याचा पल्प, चिकूपासून सुद्धा टॉफी, कॅन्डी, जामनापासून वाईन, जेली, लेमन, आरटीएस, स्क्वॅश, पिकल, संत्री, बोरापासून कॅन्डी, कवट जे आहे त्याच्यापासून सुद्धा चांगले आणि स्ट्रॉबेरीचा क्रश, जाम, जेली असं प्रत्येक आपल्याकडे जे उत्पादित होणारं फळ आहे त्या फळांपासून आपण वेगळ्या प्रकारचे पल्प, ज्युसेस, आरटीएस, जाम, पावडर, वाईन, टॉफी, ड्राईंग, डिहायड्रेशन, कॅन्डीज आणि लेदर किंवा आपण पोळी, आंबा पोळी जसं म्हणतो त्या पद्धतीने. तर असे प्रॉडक्ट्स आपण बनवू शकतो. हे सगळं करण्यासाठी आपण जी सुरुवातीला चर्चा केली की याला प्रॉपर टेक्नॉलॉजी किंवा त्याचा एक फ्लो चार्ट आहे किंवा एक लाईन जी आहे ती प्रॉपर पाहिजे. ती फळं आली, ती स्वच्छ धुतली, ती क्लीन केली, त्याचं इन्स्पेक्शन केलं, त्याच्यातलं ऑफ टाईप किंवा खराब ते टाकून दिले. त्यानंतर त्याचा गर काढला. ही फ्रूट पल्पची लाईन दाखवलेली. तो पल्प चांगल्या प्रकारे होमोजिनाइज केला, स्टरिलाइज केला आणि नंतर मग तो ॲसेप्टिक त्यामध्ये प्रॉपर कॅनिंग असेल किंवा ॲसेप्टिक पॅकेजिंग असेल ज्या ठिकाणी काही पिक्चरमध्ये दिसतंय त्या पद्धतीने त्याला पॅक केलं. तर अशी एक फ्लो चार्ट जो आहे किंवा एक टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा वापर करून आणि हे सगळं करत असताना हायजीन, स्वच्छता, टापटीपणा आणि ज्या पद्धतीने काही नॉर्म्स असतात त्याच्यातले मायक्रोवेल लोड हे सगळं होणार नाही आणि त्याचे जे काही प्रत्येक फळांच्या प्रोसेसिंगचा प्रोटोकॉल आहे, टेम्परेचर हे सगळं पाश्चरायझेशन हे सगळं मेंटेन करणं गरजेचं आहे. डाळिंबाचे दाणे काढण्याचा सुद्धा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. नंतर ज्या फळांपासून आपण पल्प किंवा ज्यूस काढून ठेवलेले त्या फळांपासून वेगळ्या प्रकारचे आरटीएस, रेडी टू सर्व, ज्याला आपण हेल्थ ड्रिंक्स सुद्धा म्हणू शकतो. आज आपण बघतोय कोल्ड ड्रिंक्स फार मोठी इंडस्ट्रीज आहे आणि त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं असून सुद्धा जनरेशन मध्ये खूप क्रेज आहे. त्याला आपण रिप्लेसमेंट ह्या पद्धतीचं फळांचा 10% 12% पर्यंत ज्यूस किंवा गर असलेलं चांगल्या प्रकारचं रिफ्रेशिंग
पेय RTS त्याला म्हणा, आपण जसं घरी लिंबाचं सरबत करतो तसं सर्व प्रकारच्या गरयुक्त आणि रसयुक्त फळांपासून आपण n नंबर ऑफ असे वेगळ्या प्रकारचे ब्लेंडेड किंवा सेपरेट प्रॉडक्ट बनवू शकतो. इव्हन आपले जे काही जांभूळ, करवंद, जी काही दुर्लक्षित फळं, चिंच, आवळा यापासून सुद्धा हेल्दी ड्रिंक्स आपण नवीन जनरेशनला प्रमोट करू शकतो. प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये आपण बघतो की जे फळं, भाज्या ते स्वच्छ धुणे, कट करणे. आज आपण शहरी भागांमध्ये किंवा आता लॉकडाऊनमध्ये लोकांना अशा पद्धतीचं निवडलेला स्वच्छ कट केलेला भाजीपाला डायरेक्ट वापरता येऊ शकतो. याचा फायदा असा की जे काही मोठ्या शहरांमध्ये ग्रामीण भागातून किंवा शेतीतून जो कचरा म्हणजे प्रत्येक भाज्यांमध्ये 5% पासून तर 20% पर्यंत वेस्टेज हे सगळं डंप होतं आणि जे काही एन्व्हायरमेंटचे प्रश्न आहेत ते सुद्धा याच्यापासून कमी होऊ शकतात. अशा वेगळ्या प्रकारच्या फळं, भाज्या, पालेभाज्या, सॅलड भाज्या ज्या आहेत त्यांचं प्रॉपर क्लिनिंग, ग्रेडिंग की त्याचा एक फ्लो चार्ट आहे ते चांगल्या प्रकारे असं पॅकेजिंग करून आपण पाठवू शकतो ग्राहकांपर्यंत. थर्मल प्रोसेसिंग मध्ये उष्णतेचा वापर करणे, बॉटलिंग, असेप्टिक पॅकेजिंग ऑलरेडी आपण बघितलं. ड्रायिंग, डिहायड्रेशन ही एक चांगली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं असं कंडक्शन सोलर ड्रायर, ट्रे ड्रायर आणि सर्व प्रकारच्या फळं आणि भाज्या इव्हन कडधान्य जे आहे, आंबा पोळे आहे, वेगळ्या प्रकारचे मेडिसिनल प्लांट्स त्यांची पावडर्स हे सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ शकतो ग्राहकांपर्यंत. आता हे आपल्याला अतिशय साधं पॅकेजिंग दिसतं, याला अट्रॅक्टिव्ह आणि चांगल्या प्रकारे पॅकिंग, फ्रीजिंग किंवा फ्रोझन किंवा IQF ही आपण फक्त काही ठराविक कमोडिटीज मध्ये बघतो, परंतु सर्व फळांचे पल्प जे आहेत, त्याचे जे तुकडे आहेत, स्लाइसेस आहेत, सेगमेंट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, त्यांचं सुद्धा आपण फ्रोझन किंवा फ्रीजिंग करून IQF. पिकल्स मध्ये फक्त आपल्याला आंबा, लिंबूचं माहिती, परंतु वेगळ्या प्रकारची जी इतर करवंद, जॅकफ्रूट, टोमॅटो, ओनियन, जिंजर, कॉलीफ्लॉवर, चिली मिक्स असे वेगळ्या प्रकारचे आपल्याकडे त्याच्या रेसिपीज आहेत त्या आपण वापरू शकतो. कॅन्डीड प्रॉडक्ट मध्ये जे साखरेचा वापर करून, जसं आपल्याला आग्र्याचा पेठा माहिती की आवळ्याची कॅन्डी सगळ्यांना माहिती आहे, तसं आपण बेल, पपया, करवंद, बोर, ऍपल, कॅरट, जिंजर यांचे सुद्धा पाकवलेले पदार्थ बनवू शकतो. बिव्हरेजेस तर ही फार मोठी प्रायमरी प्रोसेसिंगची इंडस्ट्री, वर्षभर हे प्रोसेसिंग आपण करू शकतो. वेगळ्या फळांचे स्वीट अँड ज्यूस असतील, RTS असतील, नेक्टर, स्क्वॅश, क्रश, सिरप, कॉर्डियल, कार्बोनेटेड बिव्हरेजेसची आता नवीन जनरेशन मध्ये क्रेज असते, थोडं बबली टेस्ट ती डेव्हलप करू शकतो. नॉट ओन्ली फ्रुट्स बेव्हरेजेस, परंतु फळांचे जे काही ज्युसेस आहेत, टोमॅटो, कॅरेट, जिंजर किंवा वेगळ्या जे न्यूट्रिशन, हे सगळं करत असताना आपण जसं बघितलं टेक्नॉलॉजी, रॉ मटेरियल, काही रेग्युलेशन्स पण आहेत. आज आपल्याकडे नियम पाळण्याची थोडी पद्धत फार कमी, परंतु आता याच्यामध्ये तर पाळावेच लागणार आहेत, कारण हे जे काही आपण प्रॉडक्ट तयार करणार ते लोकांच्या आरोग्याशी निगडीत आहे. म्हणजे लोकांचं आरोग्य त्याच्यावर अवलंबून आहे. कोणत्याही प्रकारचं मायक्रोबियल कंटॅमिनेशन किंवा त्यामध्ये त्यांना त्यांच्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही, त्यासाठी ॲग्मार्क, FSSAI हा खूप महत्वाचा आहे. BIS, ISO, कोडेक्स, रेप, लॅब, HACCP, सॅनिटरी फायटोसॅनिटरी, GLP, GMP या व्यतिरिक्त काही लोकल ज्या परमिशन्स आहेत, पोल्युशन कंट्रोल बोर्ड, MSCB, नंतर काही तुमचं टाउन प्लॅनिंग किंवा इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये असेल तर तिथल्या MIDC किंवा जे काही असेल त्यांच्या परमिशन्स आणि पोल्युशन कंट्रोल हा खूप एक महत्वाचा भाग आहे. वेस्ट मॅनेजमेंट आणि त्याचं प्रॉपर जे काही लेआउट आहे, जे FSSAI च्या नॉर्म्स प्रमाणे आणि प्रोसेस प्रोटोकॉल, आणि यासाठी प्रॉपर टेक्निकल आणि टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेड मॅन पॉवर आणि त्याच्यामध्ये मिनिमम कंटॅमिनेशन होईल या सगळ्या बाबींचा विचार सुद्धा रेग्युलेशन्स मध्ये येऊ शकतो. असे वेगळे प्रॉडक्ट्स आवळ्यापासून जसं कॅन्डी, मुरब्बा, वेगळ्या प्रकारचे सिगमेंट्स, आवळ्याची सुपारी, ज्युसेस, नंतर आंब्याची पावडर, लेदर ज्याला आंबावडी म्हणतो, असं वेगळ्या फळांची वाईन, जसं जांभळाची वाईन आहे, ऑरेंज आहे, द्राक्षाची वाईन तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. वेगळ्या फळांचे बिव्हरेजेस जसं गावा ज्यूस आहे, जामून आहे, करवंद आहे, कवट आहे. त्याच्या RTS आपण जे बघितलं की केळीपासून वेगळ्या प्रकारचे चिप्स, वेपर्स, प्युरी यांना पण खूप डिमांड आहे. इव्हन पावडर सुद्धा केली जाते, बेबी फूड्स मध्ये त्याचा वापर केला जातो. चिंचेपासून कॉफी पल्प पावडर, डाळिंबापासून अनारदाना, त्याची पावडर, त्याचे कॉन्सन्ट्रेट, सीताफळाचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचं त्याचे जे आतले सेगमेंट्स आहेत ते अलगद बिया काढून सेपरेट करून त्याचे प्रोसेस करून प्रिझर्व करता येतो, फ्रोझन करता येतो आणि मग याचा वापर त्याचा स्प्रे ड्रायरच्या पद्धतीने पावडर सुद्धा तयार करता येऊ शकते. अंजिरापासून सुकवलेले अंजीर, कॉफी, आपल्याकडे या काही व्हरायटीज त्याला
म्हणजे त्याला आपल्याला आधी साखरेच्या याच्यात हे करावं लागतं, परंतु सुकवलेल्या अंजीरला पण खूप डिमांड आहे. वेगळ्या फळं जे आहेत जसं पपई, भोपळा आहे, बोर आहे, त्यांना पाकून याच्यापासून फुटी किंवा कॅन्डी आपल्याला बनवता येऊ शकते. धान्य साठवणुकीला मी मगाशी सांगितलं की आपल्याकडे खूप स्कोप आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे कडधान्य आहेत त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा त्याचं मिलिंग करून त्याला कडधान्यापासून, गळीत धान्यापासून तेल. आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर आपल्या आहारामध्ये होतो, परंतु त्या तेलाचं प्रॉपर एक्स्ट्रॅक्शन खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये केमिकल फ्री आणि नॅचरल आहे. इतर जे आपल्याकडे तृणधान्य आहेत त्यालाही खूप डिमांड आहे, जी आपली पारंपरिक ज्वारी, बाजरी, नागली, वेगळ्या प्रकारचे जे मिलेट्स आहेत जसं फॉक्सटेल, लिटल, राजगिरा, यांना सुद्धा खूप याच्यामध्ये मेडिसिनल व्हॅल्यूज आहेत. वेगळ्या प्रकारची जी आपली काही फळधान्य आहेत त्याच्यापासून लोकांना ऍक्सेप्ट होतील अशा प्रकारचे वेगळ्या लाह्या, बिस्किट, एक्सप्लोडेड प्रॉडक्ट्स करता याच्यामध्ये येऊ शकतात. असं हे एकंदरीत प्रक्रिया उद्योगाला आपल्याकडे वाव आहे. या प्रोसेसिंगच्या आपण प्रॉपर टेक्नॉलॉजी जर समजून घेतल्या, आपल्याकडे उपलब्ध रॉ मटेरियल आणि याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्पादक तर ग्राहक याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे मध्यस्थ म्हणून काम केलं, दोघांना बेनिफिट आणि दोघांना घेऊन चाललं, तर एक चांगल्या प्रकारचा हातभार आज जो काही प्रक्रियेला प्रोसेसिंगला स्कोप आहे त्याच्यामध्ये आपण घालू शकतो. फक्त प्रत्येक रॉ मटेरियलचं उपलब्ध कमोडिटीचा प्रॉपर अभ्यास आणि त्याची प्रक्रिया करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीस माहीत असणं किंवा टेक्नॉलॉजिकली आपल्याला माहीत करून घेणं हे गरजेचं असतं. कोण राम आहेत का? येस सर, येस येस. हा, माझं संपलंय. पुढचं हो कसं? चालेल. सो आपण आता क्वेश्चन आन्सर्स घेऊयात सर. काही क्वेश्चन्स आहेत चॅट बॉक्स मध्ये, सो मी ते क्वेश्चन्स तुम्हाला विचारेल. सो सगळ्या ऑडियन्सला विनंती की तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत प्लीज चॅट बॉक्स मध्ये शेअर करा, आम्ही तुमचे सगळे क्वेश्चन्स कव्हर करूया. ओके. सो पहिला क्वेश्चन असा आहे की टर्मरिक मध्ये काय काय प्रोसेसिंगच्या अपॉर्च्युनिटीज आहे टर्मरिक मध्ये? टर्मरिक जे आहे ती प्रायमरी त्याला बॉइलिंग करावं लागतं, नंतर ते ड्राय करावं लागतं आणि मग त्याचे जे हळकुंड आपण म्हणतो ते करतात आणि नंतर मग ते प्रॉपर स्टोरेज हा एक भाग आहे. आपल्याकडे पारंपरिक स्टोअर करण्याच्या पण पद्धती आहेत, पण आपल्याला आधुनिक पद्धतीने स्टोअर करून आणि मग त्याच्यानंतर त्याचे प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये त्याचा आपण पावडर करू शकतो. म्हणून आजकाल आता आपण बघतोय की हळद ही आरोग्यवर्धक तर आपल्या पूर्वीपासून आहे, परंतु आता ऍक्सेप्टेबल फॉर्म मध्ये तुम्ही त्याचे वेगळ्या प्रकारे टॅबलेट सुद्धा बनवले जात आहेत किंवा प्युअर चांगल्या प्रकारची त्याच्यातलं कर्क्युमिन अनालिसिस करून त्याच्यामध्ये कर्क्युमिन कंटेंट मॅक्झिमम असलेले असे व्हरायटीज किंवा असं प्रोडक्ट ते आपण प्रमोट करू शकतो आणि त्याची आज जगभरामध्ये त्याची गरज आहे. ओके. आणि प्रिझर्वेटिव्ह युज्ड इन पिकल्स म्हणजे किंवा हनी किंवा पिकल मध्ये किंवा हनी मध्ये जे आपण प्रिझर्वेटिव्ह युज करतो तर त्याच्याने टेस्ट चेंज होते का? जर का आपण हनीमध्ये काही गरज नाही. हनी इज अ नॅचरल प्रॉडक्ट, पण जे पिकल्स असतील किंवा इतर जे प्रॉडक्ट आहेत आपण जेव्हा कमर्शियली मोठ्या प्रमाणात करतो, आता पिकल्स मध्ये दोन प्रकार आहेत. आपण जे घरगुती पिकल्स बनवतो त्याच्यामध्ये तेल किंवा मसाले वर्क्स ॲज अ प्रिझर्वेटिव्ह, त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे मीठ आणि तेल आणि मसाले हे त्याच्यामध्ये काही टाकण्याची गरज आहे. पण जे आता कमर्शियली मोठ्या प्रमाणात केलं त्याच्यामध्ये व्हिनेगर, त्याला शिरका असं म्हटलं जातं, दॅट इज ऑल्सो प्रोसेस प्रॉडक्ट फ्रॉम, जसं आपण फळांच्या पासून फर्मेंट करून वाईन बनवतो तसं ऍसिटिक ऍसिड वर्गातले बॅक्टेरिया वापरून त्याच्यापासून आपण ऍसिटिक ऍसिड किंवा सायट्रिक ऍसिड जे तयार होतं तर ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याच्यामध्ये वापरलं जातं आणि ते त्याचं कोणतंही प्रिझर्वेटिव्ह म्हटलं की त्याचं प्रमाण आहे वापरायचं आणि ते अतिशय अल्प प्रमाणात असतं, ते पार्ट्स पर मिलियन मध्ये. ते जे नॉर्म्स आहेत, जे काही सायंटिस्ट किंवा संशोधनातून विकसित झालेले त्या प्रमाणात जर वापरलं तर ते हानिकारक नसतात. परंतु गरजेपेक्षा जास्त वापर केला तर ते तुमचं प्रॉडक्ट दीर्घकाळ टिकेल, परंतु ते ग्राहकांना त्रासदायक ठरू शकेल. तर नॉर्म्स प्रमाणे आपण प्रिझर्वेटिव्ह वापरून प्रॉडक्ट बनवू शकतो. ओके ओके ठीक आहे सर. तुमचा फक्त कॅमेरा एकदा प्रॉपर सेटअप करून द्या, तुमचा फेस कट होतो. ओके. सो पुढचा क्वेश्चन आहे की एक सेकंड. येस. फूड क्वालिटी लॅब टेस्टिंग कुठे करायचं? आता याच्यासाठी तुम्ही जर अपेडाच्या वेबसाईटवर गेलात तर
NABL accredited लॅबोरेटरीज आहेत. तर NABL accredited लॅब्स जे आहेत त्या लॅब्सला जे म्हणजे तुम्ही कुठेही तो प्रॉडक्ट त्याचं सर्टिफिकेशन जे आहे ते वापरू शकतात अशा लॅबची यादी जी आहे ती वेबसाईटवर अवेलेबल आहे. मोस्टली आपल्याकडे मुंबईत काही लॅब्स आहेत आणि पुणे आणि ठाणे आणि काही बाहेरचा हैदराबाद वगैरे तिकडे आहे. तर काही नाही, आजकाल आपण कुरिअरने सॅम्पल पाठवतो, ते प्रॉडक्ट टेस्ट करून घेऊ शकतो. ओके ओके. आणि पुढचा क्वेश्चन आहे की फ्रूट प्रोसेसिंग आणि ज्यूस पल्प साठी किती इन्व्हेस्टमेंट लागते साधारण? आता बघा, हा प्रश्न जनरली विचारला जातो. तर आधी आपल्याला कोणतं प्रॉडक्ट करायचं आहे ते आधी ठरवावं लागेल. समजा बेव्हरेजेस मध्ये तुम्ही म्हटलं की आपल्याला स्क्वॅश करायचं आहे किंवा सिरप करायचं आहे किंवा कॉन्सन्ट्रेट किंवा ज्यूस हे करायचं आहे. त्याच्यानंतर त्याची कॅपॅसिटी आपल्याला डिफाईन करावी लागेल किंवा पर डे त्याची कॅपॅसिटी केजी पर आवर्स वर जनरली फूड प्रोसेसिंग प्लांटची कॅपॅसिटी लिटर्स पर आवर आणि मग त्यानुसार तुमची जी त्याला लागणारी मशिनरी आहे, जे वॉशिंग, क्लिनिंग, ग्रेडिंग, ज्यूस एक्स्ट्रॅक्टर, पाश्चरायझेशन, फिलिंग मशिनरीज आणि पॅकेजिंग मटेरियल जसं बॉटल्स वगैरे असतील ते. तर हे सगळं थोडं त्याचा डिटेल अभ्यास करून DPR आपण तयार केला आणि मग त्याप्रमाणे आपण त्या मशिनरीची कॉस्ट माहीत करून घेतली की त्यावर एक जर आपण अंदाजे जर बघितलं, मी मगाशी स्लाइड मध्ये एक RTS दाखवलं होतं 200 लिटर पर आवरचं साधारणतः 10 ते 12 लाखापर्यंत म्हणजे सेमी ॲटोमाइज. आपल्याकडे फुल्ली ॲटोमाइज तर शक्य नाही, आपल्याला काही गोष्टी मॅन्युअली कराव्या लागतात. तर ते डिपेंड्स ऑन द प्रॉडक्ट आणि कॅपॅसिटी. तर त्याच्यावरून तुम्ही प्रॉडक्ट म्हणजे प्लांटचं कॉस्टिंग ठरवू शकता. प्लस बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जागा स्वतःची आहे, भाड्याने आहे, विकत घ्यायची आहे, शेड आहे, ते कॉस्ट आपल्याला ठरवावं लागेल. राईट. ओके. आणि हाऊ टू प्रोसेस स्पाइन गार्ड, म्हणजे त्याला जास्त कस्टमर मिळवण्यासाठी कंटोला स्पाइन गार्ड. खरं म्हणजे करटोली जे आहेत, स्पाइन गार्ड जे आहेत, मुळातच फ्रेश फॉर्मॅटमध्येच पाहिजे तेवढी उपलब्ध होत नाही, कारण त्याच्या प्रोडक्शनला काही लिमिटेशन्स आहेत. परंतु डिहायड्रेशन करून समजा ज्यांच्याकडे खूप प्रॉडक्ट असेल तर डिहायड्रेशन आणि पिकल्स पण चांगल्या प्रकारे बनू शकतात. राईट. ओके. आणि काही असे बरेच जनरल क्वेश्चन्स आहे की कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये किंवा कमीत कमी एफर्ट्स मध्ये, मशिनरीज मध्ये असे कुठले बिझनेसेस आहेत फूड प्रोसेसिंग मध्ये की जे ड्राईंग, डिहायड्रेशन, पल्प एक्स्ट्रॅक्शन, नंतर जे आता मी मेडिसिनल वगैरे प्लांट सांगितलं, त्याच्या वेगळ्या प्रकारच्या पावडर्स किंवा मसाल्याचे जे पदार्थ आहेत ते आपण बल्क मधून जिकडे आणून त्याचं ग्रेडिंग, क्लिनिंग, पॅकिंग करून ते लगेच आपण काही गोष्टी सुरू करू शकतो. त्यासाठी फक्त खूप तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील, ग्राहकांपर्यंत पोहोचणं, त्यांच्याकडून ते त्यांना ते उपलब्ध करून देणं आणि कन्सिस्टन्सी. ड्राय फ्रुट्स वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा खूप स्कोप आहे. ओके. आणि जे आपले काही असे फळ आहे की करवंदा, जांभूळ, हे जे ग्रामीण भागातले फळ आहेत, तर यांना काय मार्केट आहे, काय प्रोसेस आहे? ऍक्च्युली खरं म्हणजे यांना मायनर फ्रूट क्रॉप किंवा दुर्लक्षित फळ पिकं आहेत, पण सगळ्यात जास्त इम्युनिटी किंवा न्यूट्रासिटिकल व्हॅल्यूज या फळांमध्ये आहे. पण आज म्हणजे पूर्वी मी किंवा माझ्या आधीच्या जनरेशन म्हणजे मी सुद्धा किंवा आता तांडे सरांना सुद्धा माहिती आहे की सहज ही फळं जंगलामध्ये, शेतामध्ये गेलं तर बोर, आवळा, चिंच, जांभूळ, कवट हे आपण रोजच्या आहारामध्ये खातो, आजही ग्रामीण भागामध्ये आहे. तर याच्यामध्ये खूप न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत. परंतु ते ज्या पद्धतीने आता त्याचं म्हणजे आपण इतर फळांच्या मागे लागल्यामुळे ते दुर्लक्षित झाले, म्हणून हॉर्टिकल्चरमध्ये त्याला दुर्लक्ष. जास्त फळांपासून चांगल्या प्रकारच्या पावडर्स, ज्युसेस किंवा कॉन्सन्ट्रेट किंवा आता जर आसव आपण बघितलं ते बनवू शकतो. फक्त ते ऑर्गनाइज पद्धतीने काम त्याच्यामध्ये करावं लागेल, कारण त्याचे नॅचरल प्लांटेशन खूप आहे. कमर्शियली अशी लागवड नाही, जसं आता इतर मटेरियल आपल्याला बल्कमध्ये मिळून जाऊ शकतं. ते त्याचं फक्त तेवढं एक लिमिटेशन, ते जर प्रॉपर ऑर्गनाइज पद्धतीने काम केलं, ते सीझनल आहे, तर याच्यापासून आपण व्हॅल्यू ऍडिशन चांगल्या प्रकारे करू शकतो. राईट. ओके. अजूनही काही क्वेश्चन्स आहे. त्याच्या आधी आपल्यासोबत आपले एक पास्ट पार्टिसिपंट नलिनी मॅडम जॉईन झालेले आहे, ज्यांनी रिसेंटली आपला कोर्स कम्प्लीट केला होता. सो मी मॅडमांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपला फीडबॅक शेअर करा आणि आपणही काय करता ते पण शेअर करावं. येस, नलिनी मॅम. हॅलो.
नलिन मॅम तुम्ही आहात का तिकडे? हो, हो आहे. येस मॅम. तुमचा म्यूट झाला. हा बोला मॅम. नमस्कार. मी नलिनी बाळसराफ. मी नारायणगावला असते. मी जस्ट फेब्रुवारीमध्ये डिहायड्रेशन अँड फूड प्रोसेसिंगचा कोर्स केला आहे. या कोर्समध्ये मला खूप शिकायला मिळालं. जसं की लोणची कशी करावी, स्क्वॅश कसं करावं, पल्प कसं करावं, डिहायड्रेशन कसं करावं, हे सर्व मला या कोर्समध्ये शिकायला मिळालं. या कोर्समुळे या कोर्समध्ये राजपूत सर किंवा चांडक सर, देसाई सर यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. आणि जेव्हा आपण उद्योगवर्धिनी जॉईन करतो, तेव्हा आपल्यातील आत्मविश्वास निर्माण होतो, की आपणही काहीतरी करू शकतो किंवा आपला स्वतःचा बिझनेस असू शकतो. मी स्वतः घरगुती बेसवर लोणची किंवा स्क्वॅश असं करायला सुरुवात केली आहे. आणि जस्ट सुरुवात केली आहे. येस मॅम. ओके. माझी अशी इच्छा आहे, तुम्हालाही ही संधी मिळाली आहे. या संधीचं तुम्ही सोनं करावं, अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. शुअर. थँक्यू मॅम फॉर द वंडरफुल फीडबॅक आणि कोर्स जॉईन केल्याबद्दल आणि तुम्हाला नक्की त्याचा फायदा होतोय हे पण ऐकून चांगलं वाटलं. सो तुमचे जे काही प्रोडक्ट्स असेल किंवा काही असेल डिटेल्स तुम्हाला शेअर करायचे असेल तर तुम्ही चॅट बॉक्सवरती शेअर करू शकता. म्हणजे या आजच्या वेबिनारच्या लोकांपर्यंत पण आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस पोहोचू शकेल. सो थँक्यू फॉर युअर टाइम मॅम. ओके. ओके. आणि आता काही लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहेत, सो मी क्विकली कोर्सची इन्फॉर्मेशन शेअर करतो. सो उद्योगवर्धिनीचा हा फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग कोर्स चालू होतो 1 मे पासून, म्हणजे या सॅटर्डे पासून. याचा टायमिंग आहे रोज संध्याकाळी 7 ते 8:30 आणि याचं ड्युरेशन आहे 3 वीक्स. सो 3 वीक्स मध्ये तुम्हाला डेली आम्ही गाईड याच्यामध्ये मंडे टू सॅटर्डे हा डेली कोर्स असतो. याच्यामध्ये तुम्हाला इनपुट्स आम्ही एक तर बिझनेस इनपुट आणि टेक्निकल इनपुट्स कव्हर करतो. मग टेक्निकल इनपुट्स मध्ये तुम्हाला आता समोर स्क्रीनवर दिसत आहेत. सो सगळ्यात आधी एक्स्ट्रॅक्शन ऑफ पल्प, ज्युसेस फ्रॉम फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, मग सॉसेस, बेवरेजेस असेल, मग कुठकुठल्या टाईपचे स्क्वॉश असतात, सिरप्स असतात, नेक्टर्स, आरटीएस, मग ज्युसेस, टोमॅटो ज्यूस, प्युरी, केचप, या सगळ्यांचे तुम्हाला प्रोसेस, टेक्निक्स, त्याला लागणारी मशिनरी, गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरे हे सगळं आम्ही याच्यामध्ये डिटेल कव्हर करतो. आणि डिहायड्रेशन वरती पण आमचं स्पेशल फोकस आहे, कारण डिहायड्रेशन हा खूप ट्रेंडिंग अपॉर्च्युनिटी आहे. सो डिहायड्रेशन मध्ये पण तुम्हाला याच्यामध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहे, कुठकुठले इक्विपमेंट्स लागतात, कुठकुठले प्रोडक्ट्स तुम्ही करू शकतात, बरेच इनोव्हेशन्स तुम्ही फ्रूट अँड डिहायड्रेशन मध्ये करू शकतात, तर ते पण कव्हर करणार आहे. आणि त्याच्यानंतर कॅनिंग मध्ये आहे, की कॅनिंग मध्ये तुम्ही काय काय करू शकता विथ द हेल्प ऑफ ब्लांचिंग, एक्झॉस्टिंग, हीट प्रोसेसिंग किंवा स्पॉइलेज ऑफ कॅन फूड्स. आणि रेफ्रिजरेशन अँड फ्रीजिंग टेक्निक्स आहे. मग त्याच्यामध्ये IQF असेल, म्हणजे इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीजिंग टेक्नॉलॉजी, किंवा त्याच्यामध्ये मेथड्स ऑफ प्रिझर्वेशन आहे, की तुम्ही काय काय प्रिझर्वेशन यूज केले पाहिजे. पेक्टिन प्रोडक्ट्स, प्रिझर्वेशन्स आणि पिकल्स पण आम्ही कव्हर करणार आहे. मग याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह काय काय यूज करू शकतात तुमच्या फूड प्रोडक्ट मध्ये, की ज्याच्याने तुमची शेल्फ लाईफ वाढेल. आणि पिकल्स आहे. आणि एक इम्पॉर्टंट की आम्ही याच्यात बोनस वीक इन्क्लूड करतो. बोनस वीक मध्ये तुम्हाला बिझनेस कसं स्टार्ट करायचं या सेक्टरमध्ये याच्यावरती आम्ही पूर्ण गाईड करणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फॅकल्टीज, वेगवेगळे एक्सपर्ट आहे. मग CFTRI कडून, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट कडून काय काय टेक्नॉलॉजीज आहे, मग एक्सपोर्ट कसं करू शकता तुम्ही, काय काय नवीन नवीन ट्रेंड्स आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं. बरेचसे लोकांचे चॅटबॉक्स वरती क्वेश्चन आहे की मार्केटिंग कसं करायचं, कस्टमर्स कसं शोधायचं. सो हे सुद्धा इनपुट आम्ही याच्यात कव्हर करणार आहे. प्लस गव्हर्नमेंट स्कीम, सबसिडी, तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायला किंवा लायसन्सेस कुठले लागतात, हे सुद्धा इनपुट्स या कोर्समध्ये कव्हर करणार. सो असे बरेचसे मेंटर्स आहे या कोर्समध्ये. ऑफकोर्स राजपूत सर तुम्हाला आणि देसाई सर तुम्हाला सगळे टेक्निकल इनपुट्स कव्हर करणार आहे. तर त्याच्यानंतर बिझनेस इनपुट्स मध्ये चांडक सर आहे, मुकुंद कुलकर्णी सर आहे, किंवा मदन लोणारे सर आहे. बरेचसे फॅकल्टीज आम्हाला तुम्हाला इकडे स्क्रीनवरती दिसत आहे, की जे या कोर्समध्ये तुम्हाला गाईड करतात. सो मेन म्हणजे आमचे बरेचसे ऑन्टरप्रेनर्स आहे. तर तुम्ही या कोर्स मधून तुम्हाला उद्योगवर्धिनीच्या नेटवर्क मध्ये जॉईन करता येतं. आमचे बरेचसे वेगवेगळे सेक्टर्स मध्ये आज उद्योजक काम करतात. फ्रूट अँड व्हेजिटेबल किंवा फूड प्रोसेसिंग मध्ये आमचे अरुणा मॅडम आहे, की ज्यांचा 200+ प्रोडक्ट्स आहे फूड डेअरी मध्ये.
प्रणव सांगवे सर आहे की ज्यांचे 70+ प्रोडक्ट्स आहे रेडी टू ईट मध्ये, किंवा शशिकांत धात्रक किंवा मनीषा मॅडम आहे की ज्यांचा आज 100 करोडपेक्षा जास्त टर्नओव्हर आहे पल्प आणि प्युरीमध्ये. सुजाता शेळके मॅडम आहे, 20+ प्रोडक्ट्स आहे आणि त्यांचा क्रॉस महाराष्ट्र बिझनेस चालतो. सो असे बरेचसे उद्योजक आहेत ज्यांनी आमचा कोर्स केला आणि आज चांगला वेल एस्टॅब्लिश त्यांचे बिझनेसेस आहे. आणि या कोर्समध्ये तुम्हाला सगळे बेनिफिट्स आहे, लाईव्ह सेशनचे सगळे फीचर्स आहे बघता येतील, की लाईव्ह रेकॉर्डिंग प्रत्येक सेशन हा आमचा लाईव्ह असतो आणि लाईव्ह ऑनलाईन असतो. त्याच्यामुळे तुम्हाला इंटरॅक्टिव्ह सेशन असतात आणि सगळे क्वेश्चन्स तुमचे इमिडिएटली कव्हर होतात. आणि सपोर्ट नेटवर्किंग असतो, आमच्या व्हॉट्सअप ग्रुप असतात. प्रत्येक सेशन हा रेकॉर्ड होतो. तर एखाद्या दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला नाही जमलं तर रेकॉर्डिंग सुद्धा बघायला मिळते. हँड होल्डिंग सपोर्ट आहे कोर्स झाल्यानंतर, आणि ई सर्टिफिकेट किंवा ई सर्टिफिकेट पण मिळतो आणि सॉफ्ट कॉपी ट्रेनिंग मटेरियलची तुम्हाला मिळते. तर इकडे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. 3000 याची फीज आहे. सो इकडे तुम्ही फीज पेमेंट करू शकता. आणि इकडे फीडबॅक्स बघू शकता प्रिव्हियस पार्टिसिपंट्सचे, ते पण तुम्हाला इकडे बघता येईल. ओके, सो आता राजपूत सर पुढचे फर्दर क्वेश्चन्स मी कव्हर करतो. सो एक आहे की शुगर केन मध्ये काय काय, हा कोर्स ऑनलाईन आहे. ज्यांनी आता क्वेश्चन्स टाकले सो लाईव्ह ऑनलाईन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे आम्ही डेमोज पण दाखवतो. सो एक डिहायड्रेशनचा तुम्हाला लाईव्ह डेमो असेल आणि बाकीचे जे डेमोज आहे ते प्री रेकॉर्डेड आहे. सो ते व्हिडिओज थ्रू राजपूत सर तुम्हाला याच्यामध्ये गाईड करणार. एक शुगर केन बिझनेस मध्ये काय आहे अपॉर्च्युनिटीज प्रोसेसिंग? शुगरकेन मध्ये सध्या म्हणजे गूळ जो आहे म्हणजे जॅगरी पावडर किंवा ऑर्गॅनिकली शुगरकेन प्रोड्यूस करून त्यापासून ऑर्गॅनिक गुळ, याला स्मॉल स्केल पासून लार्ज स्केलवर चांगला स्कोप आहे. काकवी आहे, अजून एन नंबर ऑफ प्रॉडक्ट त्याच्यापासून बनू शकतात. ज्यूसच्या बाबतीत थोडस काही लिमिटेशन्स आहेत, कारण आपल्याकडे फ्रेश फॉर्मॅट मध्ये ज्यूस बऱ्यापैकी उपलब्ध आहे. जॅगरी माझ्या माहितीप्रमाणे गुळाला सध्या खूप ओके, आणि काही क्वेश्चन्स आहे की मशिनरीज कुठे मिळतील, काय रेट्स मध्ये मिळतील. सो ऑफकोर्स ते व्हॅरी करतं, कुठली इंडस्ट्री तुम्ही सिलेक्ट आपण करता. जेव्हा कोर्स घेतो आणि मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक एक प्रॉडक्ट आपण जेव्हा तो एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर त्याला लागणारी मशिनरीज, आणि नंतर मग त्याला त्याचे मशिनरीचे जे वेगळे मॅन्युफॅक्चरर सप्लायर त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे आपण त्यावेळेस सगळे शेअर करतो. राईट. आणि डिहायड्रेशन कुठले मशीन युज करायला पाहिजे, म्हणजे सोलर आहे, इलेक्ट्रिक आहे? मगाशी आता माझ्या प्रेझेंटेशन बघितलं की सोलर मध्ये आपण साधं सोलर डिहायड्रेशन बऱ्याच गोष्टी त्यांनी वगैरे विकसित केलेले आहेत. नंतर कंडक्शन सोलर ड्रायर हे एक उपलब्ध आहे, आणि कॅबिनेट ड्रायर म्हणजे ट्रे ड्रायर जे आहे ते स्मॉल स्केलवर. लार्ज स्केलवर गेलं तर त्याच्यात अजून 2-3 प्रकार आहेत. कंटिन्युअस ड्रायर आहेत, म्हणजे त्याचा तो बेल्ट जो आहे तो कंटिन्यू फिरत असतो. बॅच ड्रायर आहेत, म्हणजे जसं आपण ट्रे ड्रायर बघितलं तशा ट्रे असलेल्या बॅचेस आपण त्या डिहायड्रेशन युनिट मध्ये ठेवून आपण 1 टनापर्यंत प्रोसेसिंग किंवा डिहायड्रेशन त्याच्यामध्ये करू शकतो. तर इथं आपल्याला प्रॉडक्ट कोणतं डिहायड्रेट करायचं आणि कॅपॅसिटी किती त्यानुसार स्मॉल स्केलवर, होम स्केलवर सोलर ड्रायर पासून तर लार्ज स्केलवर कंटिन्युअस ड्रायर सुद्धा. राईट. आणि पुढचा क्वेश्चन आहे की पोमोग्रेनेट मध्ये काय काय आहे प्रोसेस? मगाशी सांगितल्याप्रमाणे एरियल सेपरेशन, म्हणजे डाळिंबाचे दाणे काढून ते MEP मॉडिफाईड ऍटमॉस्फेरिक पॅकेजिंग मध्ये पॅक करणे. म्हणजे आजकाल डाळिंब म्हणजे कापणे आणि दाणे काढणे हा एक TDS जॉब आहे, आणि जर त्याचे दाणे रेडी, ह्याला म्हणजे स्कोप आहे. त्याचं ज्यूस एक्स्ट्रॅक्शन, कॉन्सन्ट्रेट आणि डाळिंबाचे जे काही आपल्याकडे बघतो की आज वेगळ्या प्रकारच्या आजारामुळे डाळिंबाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, परंतु ते डाळिंबाचे वरती जरी डाग किंवा क्रॅक्स असतील तर आतले दाणे चांगले असतात. तर असं जे वेस्ट आपण फेकून देतो ते जर प्रॉपर क्लिनिंग ग्रेडिंग करून तर त्याचं वाळवलेले अनारदाना त्याला म्हणतात, ते अनारदाना त्याच्यामध्ये बघू शकतो. डाळिंबाचं जे वरचं रिंड आहे म्हणजे साल जी आहे त्याचं सुद्धा ड्रायिंग करून पावडर्स वगैरे मेडिसिनल प्रॉपर्टी त्याच्यामध्ये किंवा कलर एक्स्ट्रॅक्शन सुद्धा त्याच्यामध्ये करता येऊ शकतं. राईट. ओके. आणि इंडस्ट्री सेटअप कुठे करायची, म्हणजे महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कुठले रिजन्स चांगले आहे? कशाचं? इंडस्ट्री सेटअप करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कुठले रिजन्स चांगले आहे? कसं असतं आता प्रत्येक गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत महाराष्ट्रामध्ये. जर आता आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर काही झोन्स डिक्लेअर केलेले आहेत, जसं डी झोन, दिंडोरी तालुका हा पूर्ण डी झोन मध्ये आहे. तर त्या डी झोन मध्ये किंवा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री प्रमोट करण्यासाठी काही शासकीय सवलती, योजना आणि प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज असतात.
असे तुम्ही त्या MIDC असेल किंवा मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग किंवा महाराष्ट्राचं पणन किंवा प्रक्रिया उद्योग भवन वगैरे याच्यामध्ये तुम्ही चौकशी करून ज्या ठिकाणी ह्या गोष्टी उपलब्ध असतील त्या ठिकाणी प्रोसेसिंग केलेलं किंवा ग्रामीण भागामध्ये तुमचं जे फार्म असेल, शेत असेल त्या ठिकाणी सुद्धा ते करू शकतात. त्याच्या काही परमिशन्स जर घेतल्या तर ते अगदी चांगलं. ज्या ठिकाणी रॉ मटेरियल उपलब्ध आहे आणि सहज आपल्याला काही कॉस्ट सेव्हिंग करता येऊ शकतं. अशा ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यातल्या डी झोन किंवा फूड प्रोसेसिंग क्लस्टर जे आहेत त्याचे काही शासकीय याच्यामध्ये गॅझेट्समध्ये माहिती घेऊन त्या ठिकाणी उभारलं तर चांगलं. काही कॉमन फॅसिलिटीज जे असतात त्या ठिकाणी उपलब्ध होतात. त्यामुळे क्लिअरन्सेस जे आहेत ते क्लिअर होतात. चांगल्या प्रकारे आपण प्रक्रियेसाठी प्रमोशन मिळू शकतो. राईट, ओके. आणि काही क्वेश्चन्स आता फास्ट क्विकली घेतो. सो आज घ्या. कॅशू, मशरूम आणि मका याच्यामधून काय काय करू शकतो? कॅश्यू हे कोकणातलं रॉ मटेरियल आहे. जर तुम्हाला बल्कमध्ये खरेदी करून तर ते इतर झोन्समध्ये सुद्धा आपण प्रोसेसिंग करू शकतो. आजकाल बाहेरच्या देशातून सुद्धा आफ्रिकेतून वगैरे कच्चे काजू जे आहेत म्हणजे काजू बिया आणून त्याचा प्रक्रिया करू शकतो. काजूला तर आपण बघतो की डिमांड आहेच. 500-600 रुपये म्हणजे तुकडा. तर एकदम ए ग्रेडचा काजू 1,500 ते 1,200-1,500 रुपये किलो पर्यंत विकला जाऊ शकतो. आणि हे पावसाळ्यातला काही कालावधी जर सोडला तर वर्षभर आणि त्याचं स्टोरेज पण आपण त्याच्यामध्ये करू शकतो. तर पुढचं काय म्हटलंय कॅश्यू, मशरूम. मशरूम आणि मका. मशरूम मध्ये 2 प्रकारचे मशरूम्स आहेत. ऑयस्टर मशरूम आणि बटन मशरूम. बटन मशरूम हे कमर्शियल मोठ्या प्रमाणात त्याच्यात क्लायमेट कंट्रोल सिस्टीम आणि कंपोस्टिंग पद्धतीने ते केलं जातं. म्हणजे खरं म्हणजे त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आणि डिमांड खूप आहे. परंतु त्याचे प्रोजेक्ट कॉस्ट खूप हाय असते. प्रॉपर ऑर्गनाइज पद्धतीने जर केलं आणि मार्केटचं जर सेटअप चांगला असेल तर त्याला स्कोप आहे. किंवा मग छोट्या प्रमाणात जर करायचं असेल तर ऑयस्टर मशरूम, धिंगरी आळंबी ज्याला म्हणतो, की आपल्या शेतातला भाताचं तणस किंवा गव्हाचं काड स्टरलाइज करून छोट्या छोट्या खोल्यांमध्ये पार्शियली कंट्रोल सिस्टीम मध्ये मशरूम्स आपण ग्रो करू शकतो. हे डिहायड्रेट करू शकतो, त्याच्या पावडर करू शकतो किंवा फ्रेश फॉर्मॅट मध्ये सुद्धा ऑयस्टर मशरूमला चांगल्या प्रकारे डिमांड आहे. मार्केट एकदा सेटअप झालं तर आपण ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. राईट, ओके. आणि मका. कॉर्न प्रोसेसिंग मध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर त्याच्यातून स्टार्च, ग्लुकोज वगैरे, बट दॅट इज थोडी म्हणजे हेवी इन्व्हेस्टमेंट आहे. काही मोनोपॉलीज त्याच्यामध्ये आहेत. परंतु मक्याचा वापर कॅटल फीड मध्ये किंवा पोल्ट्री फीड मध्ये चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. त्याचा विचार तुम्ही करू शकता. राईट, ओके. आणि काही बरेचसे क्वेश्चन्स हे खूप पर्सनलाइज्ड आहे. सो ते क्वेश्चन्स या वेबिनार मध्ये नाही कव्हर करता येणार. म्हणजे कुठल्या इंडस्ट्रीला किती इन्व्हेस्टमेंट लागेल किंवा कुठल्या प्रोडक्टला एक्झॅक्ट काय प्रोसेसिंग आहे, हे ऑफकोर्स वेबिनार आहे आणि हा इंट्रोडक्शन आहे. सो आपण डिटेलमध्ये नाही कव्हर करू शकतो. काही जनरलाइज क्वेश्चन्स आहे जे अजून मी कव्हर करतो. सो एक क्वेश्चन आहे असा की B2B आणि B2B साठी कसं मार्केट फाइंड करायचं आणि एक कस्टमर कसं फाइंड करायचं ओव्हरऑल इन जनरल. त्याच्यात ही बिझनेस स्ट्रॅटेजी आहे, तुमचं प्रॉडक्ट काय आहे आणि समोरची डिमांड काय आहे. मला वाटतं की हे जे आपलं मार्केटिंगची जी टीम आहे ते चांगल्या प्रकारे सांगू शकेल. पण जे प्रॉडक्टला डिमांड आहे आणि जे मार्केटमध्ये आपण एक चांगलं नाही का क्वालिटी आणि त्याचं पॅकेजिंग त्याला जर मेंटेन केलं तर त्याच्यामध्ये आपण B2B करू शकतो. किंवा समोरच्या एखाद्या कंपनीची काय डिमांड आहे, त्यांच्यामध्ये बल्कमध्ये पाहिजे किंवा समजा आता एखादी पावडर असेल, त्यांची काही मेश असेल, मायक्रोवेव्ह लोड असेल किंवा त्याची जी क्वालिटी पॅरामीटर्स आहेत, तर त्या लोकांशी किंवा त्या समोरच्या बिझनेस शी बोलून आपण ते आपलं प्रॉडक्ट प्रोसेसिंग प्रोटोकॉल हा डेव्हलप त्याच्यामध्ये करू शकतो. आजकाल आता ऑर्गॅनिक वगैरे पण लोकांना पाहिजे, म्हणजे ते प्रायमरीली उत्पादनच ऑर्गॅनिकली त्याचं असेल तर ते पण ते सगळं त्याच्यावर म्हणजे अवलंबून असतं. आणि शेवटी बिझनेस म्हणजे B2B मध्ये काम करायचं असेल तर पर्सनलाइज काही गोष्टींचं आपण आणि हे वेगळ्या प्रकारचे सेमिनार्स, कॉन्फरन्सेस किंवा एक्झिबिशन्स मध्ये ह्या टाइप्स होऊ शकतात. मार्केटिंगचा विचार केला ते या लॉकडाऊनमुळे बऱ्याच गोष्टी बंद आहेत, परंतु बँगलोर, पुणे, मुंबई आणि दिल्लीला खूप मोठे किंवा इव्हन दुबईला वगैरे फूड एक्झिबिशन्स वगैरे होतात. तर त्यांचा थोडासा आपल्याला अभ्यास करावा लागेल. राईट, राईट. आणि तुम्हाला ऑफकोर्स मार्केटिंग आणि कस्टमर कसा शोधायचा याच्यावरती तुम्हाला आमच्या कोर्समध्ये स्पेशल आमचे सेशन्स आहे.
त्याच्यामध्ये चांडक सर आहे किंवा अनिरुद्ध सूर्यवंशी सर आहे जे तुम्हाला याच्यामध्ये डिटेल गायडन्स करणार आहे. सो काही अजून जनरलाइज क्वेश्चन्स आहेत. सो आय थिंक प्रिझर्वेटिव्ह. दोनच घ्या राम, कारण मला एक माझं मेडिटेशनचं वेबिनार आहे. ओके ओके येस सर. शनिवारी. एक दोन 5 चालेल. ओके सो एक लास्ट क्वेश्चन आय थिंक जनरल क्वेश्चन मध्ये. येस, तुम्हाला सॉफ्ट कॉपीज वगैरे कोर्सच्या सगळ्या मिळणार आहे. तुम्हाला कोर्समध्ये प्रोसेसेस काय काय आहे, काय काय नाही ते सगळं याच्यामध्ये कव्हर करणार आहे. ओके सो आय थिंक येस सर, आपण सगळे कव्हर केलेले आहे क्वेश्चन्स मेजॉरिटी, आणि आज आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे आपण नाही तुमचे प्रत्येक क्वेश्चन्स आन्सर देऊ शकलो, कारण हे कोर्स वेबिनार मध्ये आम्ही कोर्समध्ये लिमिटेड ऑडियन्स असते, ज्याच्यामुळे तुम्हाला अनम्यूट करून डिरेक्टली क्वेश्चन्स विचारता येतात. हा वेबिनार मध्ये आम्ही वी हॅव टाइम लिमिट आणि ऑडियन्स साईज मोठी असते. सो विथ दॅट थँक्यू सो मच राजपूत सर फॉर वंडरफुल गायडन्स, आणि थँक्यू सो मच ऑल ऑडियन्स फॉर युअर वंडरफुल क्वेश्चन्स. अपॉलॉजीज की तुमचा आज जर का क्वेश्चन्स कव्हर नाही झाला असेल तर, बट त्यासाठी कोर्स आहे. तुम्ही डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक फ्रूट अँड व्हेजिटेबलच्या प्रोसेसेस, त्याच्या रेसिपीज, त्याच्या मशिनरीज, लाईव्ह त्याचे डेमॉन्स्ट्रेशन वगैरे हे आम्ही कोर्समध्ये कव्हर करणार आहे. सो थँक्यू ऑल ऑडियन्स, आणि विश यू ऑल गुड नाईट. थँक्यू राजपूत सर. थँक्यू. थँक्यू राम.